सो व्हॉट इज नोड? नोड एक रनटाईम इन्व्हायरमेंट आहे. रनटाईम इन्व्हायरमेंट म्हणजे जिथे आपण आपला कोड रन करू शकतो, जिथे आपण आपलं ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करू शकतो. जावास्क्रिप्ट जेव्हा 1995ला आलं त्यानंतर जावास्क्रिप्टमध्ये भरपूर चेंजेस झाले. तर असं फर्दर डिसाईड करण्यात आलं की जावास्क्रिप्ट आपण बॅकएंडलासुद्धा यूज करता आली पाहिजे, सर्व्हर साईडलासुद्धा यूज करता आली पाहिजे. पण जावास्क्रिप्ट एक फ्रंट एंड लँग्वेज आहे, ती फक्त ब्राउझरमध्येच रन होते. तर फ्रंट एंड साईडला कशी एक्झिक्यूट होते, तर आपण जर क्रोमचं एक्झाम्पल घेतलं तर क्रोम इंटरनली V8 इंजिन यूज करत असतं आणि हे V8 इंजिन तुमच्या जावास्क्रिप्ट कोडला एक्झिक्यूट करतं. ओके, लेट मी एक्सप्लेन. सर्व्हर साईडला आपण कुठल्याही लँग्वेज जसे PHP झाली, C#, जावा एक्सेट्रा मल्टिपल लँग्वेजेस यूज करू शकतो. आता ब्राउझरला फक्त HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट समजते, म्हणून वेब सर्व्हरच्या फाईल्सचं फर्स्ट कन्व्हर्जन HTML, CSS आणि जावास्क्रिप्टमध्ये करतात. आता ही डायग्राम ब्राउझर इंटरनलची आहे, ज्याच्यामध्ये नेटवर्क कंपोनंट, रेंडरिंग, लेआउट आणि जावास्क्रिप्ट इंजिन. ज्यामध्ये ब्राउझरमध्ये इंटरनली रेंडरिंग इंजिन फर्दर HTML, CSSचं कन्व्हर्जन जावास्क्रिप्टमध्ये करतं. आणि जावास्क्रिप्ट एक पॉवरफुल लँग्वेज आहे, ऑप्टिमाइज लँग्वेज आहे, तर ती आपल्याला बाहेर पण यूज करता आली पाहिजे. त्यासाठी Node.js कम्स इन टू द पिक्चर. वेन Node.js इज कमिंग इन टू द पिक्चर, आपण आउटसाईड द ब्राउझरसुद्धा जावास्क्रिप्ट एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे. आता Node.js पण इंटरनली V8 इंजिनच यूज करणार आहे, की जे मला माझा जावास्क्रिप्टचा कोड एक्झिक्यूट करायला मदत करेल.